अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम मी मनपूर्वक स्वागत करतो। पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेमध्ये जे पीडित आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून ते पत्रकार परिषदेत उपस्थित नाहीत। अन्यथा अजितदादा नाराज अशा प्रकारची बातमी कृपया लावू नये। आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे। हे अधिवेशन 6 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं। त्यापूर्वी 3 दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक 5 वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं, कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं। इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही। तथापि या 6 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे। खरं म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या संदर्भात नक्षल पीडित सर्व राज्यांनी असं विधेयक केलेलं आहे म्हणून आपल्याही राज्यात ते केलं पाहिजे असा अँटी नक्षल ऑपरेशन्स विभागाचा आग्रह होता। म्हणून आपण ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्यावेळेसच आपण याचा मसुदा तयार केला होता, परंतु या संदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्यामुळे त्यावेळेस आम्ही ते मांडलं नाही आणि आताही विरोधी पक्षाने कुठलीही मागणी न करता आम्हीच हा निर्णय केला की अशा प्रकारचं विधेयक मंजूर करताना कुठेतरी लोकशाहीची पायमल्ली करायची आहे, विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जातात तर संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून सर्वांना आपलं म्हणणं मांडता यावं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याकरता हे विधेयक आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं आहे। जेवढ्या संघटना आहेत ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे त्या सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल। सर्व पक्षीय 21 लोकांची समिती या ठिकाणी ही तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल। मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून
वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे. एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे, त्याच्यावर आमचा फोकस आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे. कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे. संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे. सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे. ती अजूनही सुरू आहे. 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत. CCIमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही. ती स्थिती तुरीची आहे. खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे. त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे. जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे. या काळामध्ये आपण ADB सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास 3,586 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याजदर जो आहे हा 0.72% म्हणजे 1% देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे, तो येन आहे. डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं. येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि 20 वर्षाचं हे कर्ज आहे. 5 वर्षाचा मोरटोरियम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा 2 याला गती या माध्यमातून मिळणार आहे. जवळपास 43 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या 10 लाख प्रवाशांना याचा लाभ मिळतो आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे. यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की 1000 लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं. त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला. कौशल्य विकासाच्या 500 केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे. आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं. बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो
आणि त्यामुळे बांबूच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्याकरता अर्थपुरवठा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला करणार आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी आपण करार केलेला आहे. अधिवेशनामध्ये जी काही बिलं आपण मंजूर केली त्यातली काही बिलं अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्याच्यामध्ये तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये आपण परिवर्तन केल्यामुळे जो छोटा प्लॉट धारक होता त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं, ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे. खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता, पण 25% आपण त्याच्यावर दंड लावला होता. त्यामुळे 5-7 वर्षात एकही ॲप्लिकेशन आपल्याकडे आली नाही. तो दंड 5% करण्याचा निर्णय आपण घेतला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ जे आहे, या विद्यापीठाला रतन टाटांचं नाव देण्याचा कायदा हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे एक नवीन संकल्पना, त्याचा कायदा आपण मंजूर केला आहे, क्लस्टर विद्यापीठ. क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे समूह विद्यापीठ. UGCने आता त्या ठिकाणी एक एडेड कॉलेज असेल आणि 4 अनएडेड कॉलेजेस असतील तर तुम्हाला क्लस्टर विद्यापीठ करता येतं, अशा प्रकारचा एक नियम तयार केला. त्याचा कायदा आपण तयार केला आहे. दुसरं, महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे, यामध्ये 3 नवीन विद्यापीठ आपल्याकडे होत आहेत आणि त्यातलं एक जे पुण्याला नयनता विद्यापीठ होत आहे, ज्याचा कायदा आपण केला आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या 10 प्रमुख उद्योजकांनी एकत्रित येऊन सेक्शन 8 कंपनी तयार केली, नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली आणि या लोकांनी हैदराबादमध्ये जमीन घेऊन तिथे हे विद्यापीठ तयार करायचा निर्णय घेतला होता. मी स्वतः त्यांना विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रात करा, आम्ही तुम्हाला वेगानं सगळ्या प्रकारच्या मान्यता देऊ, आणि त्यांनी ते मान्य केलं आणि आता त्यांचं विद्यापीठ सुरू होत आहे. हे देशातलं एक आगळं